मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज मी एक नवीन ब्लॉग आणि नवीन व्हिडिओ सुद्धा घेऊन आली आहे. सो तुम्ही माझा 5चा ब्लॉग बघितला असेल पंढरपूरचा, तर मी बोले चला आज अजून एक ब्लॉग करूया. सो मी अजून एक ब्लॉग करते इथे आणि आज आम्ही चाललो आहे बाहेर. तर मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे. आम्ही कुठे चाललो आहे आणि कशासाठी चाललो आहे तर तुम्हाला ब्लॉगमध्येच कळेल. मग त्यासाठी एंडपर्यंत ब्लॉग बघा. डॅडी डॅडी इथे बघा. डॅडी हाय करा. हाय हाय. सो वी आर फायनली रेडी गो अँड वी आर नाउ इन द कार. आम्ही कार मागे आहोत. आता चाललो आहे. कुठे चाललो आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेल. सो वॉच टिल एंड. म्हणजे आम्हाला तिथे जायचं आहे ते मी बघू शकता आम्ही कुठे आलो. तर तुम्ही बघूनच गेस केला असेल आम्ही कुठे आली आहे. मी आली आहे झोका घ्यायला आमच्या घरासाठी. तर इथे आम्ही कल्याणला आलो आहे झोका घ्यायला आमच्या घरासाठी. गेस केलं का तुम्ही? खूप छान झोके आहे तिथे. तर आम्ही आता खूप सारे झोके एक्सप्लोअर करणार आहोत. अर्धे तर वुडन असे झोके आहेत. हा पण छान आहे. हा छान मोठा. त्याच्यापेक्षा अजून छोटा कुठे भेटणार आहे? हा ना, पण त्याच्यात एकच बसू शकतात. हा तोच घ्यायचा आपण. थांब आणि खूप मागे जातो. मम्मा कसं वाटतंय झोक्याच्या ठिकाणात? मम्मा तुला काय वाटतं? मी आज ब्लॉग बनवते आहे, काय सांगूया? मी स्वतःचा पहिल्यांदा ब्लॉग बनवते आहे आणि स्वतः एडिट करून टाकणार आहे. तुझ्या ह्याच्यात काढचं आहे. फायनली आम्ही हा झोका सिलेक्ट केला आहे आमच्या घरासाठी आणि आता मी पॅक करून आता लगेच घरी जाणार आहोत. ये तर मित्रांनो, आता आम्ही आमचं सगळं कामं झाली आहेत, सगळं झालं आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहे. तर खूप छान दिवस होता हा आणि खूप मजा आली मला ब्लॉग शूट करायला. तर इथेच आपण एंड करूया आजचा ब्लॉग. मला हा ब्लॉग आवडला असेल तर छान छान लाईक्स आणि कमेंट्स करा आणि ह्या व्हिडिओला खूप सारे लाईक करा, शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय. मित्रांनो, हा जो माझा ब्लॉग आहे तो खूप स्पेशल आहे कारण
बघा, हा जो झोका आहे तो माझ्या घरासाठी फक्त इंटिरियर म्हणून नाही आहे, तो आमचं एक इमोशन आहे त्याच्या पाठी. तर काय अशी गोष्ट होती की राविद्या खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे ही. राविद्या ना एका घरात तिने झोका बघितलेला आणि ते बघा राविद्या, आणि तिने एका घरात झोका बघितलेला आणि ती मम्मीला त्या दिवसापासून मागे लागलेली की मला पण माझ्या घरी झोका पाहिजे. तर खूप 1.5 इयर बॅकची गोष्ट आहे. तर आज तो मम्मीने राविद्याची विश पूर्ण केली आहे आणि राविद्या खूप हॅपी आहे. पण ह्याच्यात तिचे ट्रॅन्ड्रम संपले नाहीत. तिथे पण ती मागे लागलेली की मला पर्पल कलरचा झोका पाहिजे. ते पर्पल कलरचा झोका नव्हताच. तर तिचा पर्पल कलरचा झोका कसा ते तुम्हाला सांगते मी. म्हणजे ते बेबी लोक असतात बघा, न्यूबॉर्न लोक, आणि त्याला असं पाळणा असतो म्हणजे असं झोपायला, तर तो पाळणा पाहिजे तिला आणि तो पर्पल कलरचा होता. आणि म्हणजे तरी तो कुणासाठी पाहिजे, ती तर बसू शकत नाही त्याच्यात. तर तो तिला पाहिजे होता. माझा एक काका आहे, तर त्याला आम्ही त्याच्या बारशाला गेलेलो. तर त्याला एक मुलगी झाली, तिचं नाव आहे अयोध्या. तर ती तिथेच मागे लागली की मला हे बाळ घरी न्यायचं आहे. तर म्हणजे एवढं क्यूट आणि छान बाळ होतं ते. आणि मी त्याच्या मागेच लागलेली मला हा पाळणा अयोध्यासाठी घ्यायचा आहे. आता कसा घेणार अयोध्यासाठी, म्हणजे किती ट्रॅन्ड्रम्स बघा तिच्यासाठी. तर तिचे सगळे ट्रॅन्ड्रम्स वगैरे सगळं करून आम्ही तिला कसं तरी आणलं आणि मग आम्ही हा झोका आणला घरी आणि राविद्याची विश पूर्ण झाली. राविद्या, तुला झोका कसा वाटला? नॉट इंटरेस्टेड सोडा. तर हा माझा एक रिझन होता, त्याच्या पाठी मी स्पेशल ब्लॉग बनवते आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय. तू जो है साथ मेरे तो डगर लगे कि जैसे खूबसूरत घर. तू जो है साथ मेरे तो डगर लगे कि जैसे खूबसूरत घर. तू जो है साथ तो ये अंबर लगे कि जैसे साया हो सर पर. तेरे कांधे पर रख कर सर यूं ही कट जाए सारी उम्र.